चला तिकडे रानात जाऊन खेळूया. आणि पाणी बघा, आणि त्या पाण्यावरती बघा कसा बगळा उभा आहे. ही बघा चिऱ्यांची गाडी आली, धावत धावत आलो आम्ही. चारं बोरा आणली म्हणजे चारोळी. हा बघा बाजार होईपर्यंत अंधार झाला. हे कुणालसाठी ज्यूस आणलं हे. एवढं सगळं ह्याला जरा दुबईला चाललो आपण. कुणाला उठ रे, आम्ही आलो जाऊ ना. उठलाय ना. चला शॉर्टकटने जाऊया, कारण थोडासा जरा उशीर झालाय आम्हाला. उशीर म्हणजे एक 15-20 मिनिटं लेट झालं. ए चला रे, ह्यांची एक मस्ती. चला चला तिकडे रानात जाऊन खेळूया. इकडनं जाऊया बाहेर. वाघ्याशेरू गेलं ना, तिकडनं जरा वाकावं लागेल खाली. अगोदर ती वली होती ना. चला आता इकडनं जरा बाहेर पडते, नंतर बोलूया आपण. ते बघा वाघ्याशेरू गेले. त्यांना इकडचे सगळे रस्ते माहिती आहेत. त्यांचंच जंगल आहे हे. इथेच असतात ते खेळत वगैरे कधी कधी दोघं जण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी घरात सगळं आवरलं आणि मग आम्ही रानात आलेलो आहोत. अशी फेरी असते, पण म्हटलं चला आज तुमच्याशी पण शेअर करते. आत्ता तुम्हाला बघा, मला वाटतं 2 दिवसापूर्वी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात एक फळ दाखवलं होतं आटकं म्हणून. तर खूप जणांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी बघितलेलं आहे, खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे मला पण असं खूप असा आनंद झाला. असं ते फळ ना खूप मस्त लागतं, आंबट गोड चवीचं. पिकलेलं असेल ना तर एकदम गोड लागतं आणि आतमध्ये अशी बारीक अशी बी असते, ती बी पण आपण खाऊ शकतो. असं ते झाड आहे ना, असं जंगलामध्ये आहे. ते शोधावं लागेल. बघतो जर सापडलं तर दाखवून तुम्हाला. आता ते आटक्याचं झाड तिथे आहे काय? हां, आणि असं खूप मोठं मोठं झाड असतं ते. तर आता आम्ही लाकडं शेण जे काही मिळेल ते घ्यायला आलेलो आहोत. मला एका भाऊनी विचारलं होतं की करवंद वगैरे पिकली का. नाही अजून नाही हो, अजून मला वाटतं 15 दिवस जातील करवंद रातांबे वगैरे पिकायला. अजून सर्व म्हणजे अर्धे असे कच्चे असतात ना आणि अर्धे पिकलेले असे आहेत सध्या. पण या 15 दिवसामध्ये सगळं पिकून जाईल. पण आणि रातकिड्यांचा आवाज बघा, रातकिड्यांचा आवाज मात्र भरपूर आहे. चला पडतं ना रे. त्यामुळे पाणी भरायला येते. तेच आपण लग्न झाल्यानंतर ना पाणी भरायला आलो, ते इथे आलेलो काय. अच्छा हां हां. आता ते देव आपलं वर घेतलेलं आहे. चला आता करवंदाची जाळी दिसले तुम्हाला मी दाखवते. ही बघा, ही बघा, अर्धी लाल आणि अर्धी हिरवी आहेत ना. म्हणजे अजून काय पिकायला अजून जातील 15 दिवस. म्हणजे ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ना पिकतील करवंद. तिकडे आवाज कसला येतोय पक्ष्यांचा. वाघ्याशेरू गेलं ना धावत, पक्ष्यांचा आवाज येतोय. हे बघा दोघं जण कसे काले होऊन आलेत.
पाण्यामध्ये गेले होते. कुठल्या इकडनं तर आहे ना वाट? हां चालेल. हा चला जाऊया. अर्ध रान फिरलो आणि अर्ध बाकी आहे. इथं ना शेण भरपूर आहे पडलेलं. ते शेण जाता जाता आम्ही जमवणार. शेण म्हटलं इथं किती आहे भरपूर. वाळवी पकडलेला घेऊ नका. नाही चांगलंच घेते. वाळवी नाही घेते आणि मोठं मोठं घेते म्हणजे चुलीत टाकायला पण बरं पडेल ना आपल्याला. गुरं आता इकडे यायची बंद झाली ना. गुरं गेली सगळी काय. गुरं गायब झाली सगळी. जाळलं ना गायब झाली. तर इथल्या इथेच बघा किती शेण भेटलं आम्हाला. ही गोडी आहे ना भरली अर्धी. आता अर्धी हे बघा दाखवते तुम्हाला. दिसतंय हे बघा. आता जाता जाता वाटेमध्ये पण भरपूर आहे ना. पण तिकडनं भरत भरत जाणार होतं आम्ही. आणि पाणी बघा. आणि त्या पाण्यावरती बघा कसा बगळा उभा आहे मासे पकडायला. हां छान वाटतं ना. आता जरा ऊन लागते ना म्हणून जरा बसलेली. वाघेश्वर गेले वाटतं पाण्यात. हे दोघं जण पाण्यात गेले काय? दोघं नुसते धावतायत पळतायत त्या दिवसासारखे. आता मध्ये बघा आम्ही आलो होतो रानात तेव्हा तुमच्याशी व्हिडिओ बघा शेअर केलेला आहे. घाम निघाला जरा दमाला झाला म्हणून जरा बसते एक 5 मिनटं. आणि मग आता घरी जाता आता मग ही अर्धी गोणी आहे ना ती जाता आता भरेल वाटेमध्ये. बरं वाटतं इथे आल्यानंतर. मस्त असा वारा सुटलेला असं. पण आता काय झालं ऊन आले ना त्याच्यामुळे थोडंसं गरमी वाटते. वाजलेत किती मला वाटतं 8:30 झालेत. हां 8:30 झालेले आहेत. छान वाटतं पण ते. पहिला आम्ही ना इथे कपडेवर धुवायला यायचो जेव्हा मी गावी आली ना नवीन त्यावेळेस पाण्याची वर खूप अडचण असायची. 4-4 दिवस पाणी नसायचं. तर पलीकडे म्हणजे आता हे तुम्हाला मी पाणी दाखवलं त्याच्या पलीकडे त्या साईडला दगडी आहेत लावलेल्या कपडे धुण्यासाठी. तिकडे आम्ही जायचो आणि बादल्या भरून घेऊन मी यायचे. हे सगळे दिवस ना आठवतात ह्या साईडला आले का. पण आत्ता काय आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्याच्यामुळे आत्ता काही इथं येणं जाणं काय होत नाही वाळ्यावरती. हे असं कधी राऊंड मारायला आलो तर नाहीतर नाही असं. पण जुने दिवस कधी विसरायला होत नाही. ते बघा हे बघा दोघंजण कसे धावतात ते. हे बघा इथे त्यांची अगदी मजा होते. असं आम्ही राहणार आलो ना की त्यांची मजा बघायची. खूप त्यांना असा आनंद होतो. आता आज अजून काय पाण्यामध्ये गेलेत नाहीत दोघंजणं. पण मला असं वाटतं की जातील दोघंजणं. चला आता एक थोडा वेळ जरा 5 मिनटं बसते मी आणि मग घरी जाऊया आपण. आज मंगळवार आहे तर मंगळवारचा बाजार पण म्हणजे आहे जायचं आहे बाजारात. पण ते आता सकाळी का संध्याकाळी काय माहीत नाही पण जायचं आहे. आणि परत घरातलं काम ते काय नेहमीचं ठरलेलं आहे ते काय चुकत नाही. त्याच्यामुळे ते सगळं आवरून मग बघू. मग इकडे या हेरू इकडे ये. कुठे धावता ये. नाही पियाची भांडी भरायची ना आपली. हां मग मडक्यामध्ये ओतायला लागेल ना असं. हां चल नंतर येऊ आता. चला कुणालच्या बाबांनी लय मला रानात फिरवलं. आता कुणालचा फोन आला होता. पाण्याची गाडी पण आले आणि चिरे मागवले होते. चिऱ्यांची गाडी पण आले. त्याच्यामुळे आम्ही अर्धवट ठेवलं आणि निघालो आता. म्हणजे घरी जायलाच निघालो होतो पण ते वर रानात पण घेऊन गेले. हा बघ कुणालचा फोन आला. ही बघा चिऱ्यांची गाडी आली. धावत आलो आम्ही. चिरे उतरवायचं काम चालू आहे. अर्धा 1 तास जाईल ना चिरे उतरवायला. चला हां तेच ना. तर इथे बघा माझं आता जेवण करायचं काम चालू आहे. डाळ बनवले. यात बटाट्याची भाजी फोडणी घालून झालेली आहे. कुकर पण म्हणजे कुकर तर झालाच मगाशीच. आणि हे थोडंसं पन्हं आता बनवून ठेवते फ्रीजमध्ये कारण दुपारची वेळ कुणाला वगैरे प्यायला आता बरं पडतं ना. आता हे मी दुसऱ्यांदा बनवते सकाळपासून. तर चिऱ्याची बघा गाडी आली ना. आत्ता ती माणसं गेली 1-5 मिनटं झाली. सकाळी 9च्या दरम्यान ती गाडी आली आणि आत्ता किती वाजले 12 वाजले ना. 12:30 झाले बघा. म्हणजे इतका टाईम गेला ते चिरे उतरवायला. चिऱ्यांसाठी मला कमेंट्स आल्या होत्या की ताई कसे चिरे मागवले वगैरे. तर माझा असा विचार आहे की सगळं बघा सामान आलं ना की डिटेलमध्ये तुम्हाला मी सगळं सांगेन की चिरे आहे वाळू आहे सिमेंट आहे जे काही सामान लागतं ना घराला त्याबद्दल सगळं डिटेलमध्ये एक स्पेशल व्हिडिओ करून सगळं तुमच्याशी शेअर करेन मी.
म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना कदाचित तुम्हाला खूप असं उपयोगी पडेल असं, त्याच्यामुळे म्हणजे कशा पद्धतीने सगळं चालतंय ना सांगेन तुम्हाला. आणि आता सगळं माझं काम आहे ना घरातलं मी करून घेतलं पटापट. म्हणजे आता हे सगळं चाललं होतं ना बाहेर, तोपर्यंत मी माझं घरात सगळं काम करून घेतलं. आता जेवण पण झालेलं आहे. आणि रानातनं काय आणलं ते तुम्हाला मी दाखवायचं राहिलं आहे. मगाशी ते खूप अशी घाई गडबड सगळे होते ना माणसं, त्याच्यामुळे जरा घाई गडबड. त्यांना पण जरा चहा पाणी सगळं द्यायचं होतं म्हणून मग राहून गेलं. त्यांना पन्ह भरपूर आवडलं. आणि आता मी म्हणजे एक बॉटल पन्ह त्यांना म्हणजे बनवून पण दिलं, कुणाच्याकडनं बनवून दे, त्यांना आवडले असं म्हणजे प्यायले पण आणि घेऊन पण गेले ते. तर असं बघा पन्ह जी रेसिपी शेअर केलेली आहे ना म्हणजे सगळ्यांना आवडतं बघा. आणि मग त्या दिवशी पण मागे पण मागवलं ना गाडी त्यावेळेस पण म्हणजे चहाऐवजी पन्हच देते, कारण आता ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे सरबत दिलं बरं पडतं असं. तर चला तुम्हाला तुम्ही दाखवते काय काय रानात आणलं ते. तिथेच लावले ना परत चिरे, आपल्याला पुढे नडणार नाही ना कशाला काम करताना. हां एक थप्पी बाजला केली तरी ते बघा झाले. आता चिरे परत मागवायचेत का आपल्याला? भरपूर म्हणजे 1000 चिरे आपण मागवलेले आहेत. झाले 1500. आज पण 500ची गाडी आली, त्या दिवशी पण 500ची गाडी आलेली. आता बघू. आणि आधीचे पण आहेत ना आपल्याकडे. आणि हे आता आणलं होतं ते शेणाची पिशवी तिथे लांब राहिली, ती बघा तिथे आहे त्या साईडला. हे मग अशी धावत आलो तर तिथे टाकली, मग त्या आड्याजवळच आहे तिकडे. आणि ह्यात पण थोडं शेण आहे आणि अजून पण आहे काजूच्या बिया थोड्याशा मिळाल्या आम्हाला. काढू कुठे? टाक ना इथे त्या ह्याच्यात टाक, जांभट टाक म्हणून त्याला घेता येईल मग जामच्या झाडामध्ये. धुतलं म्हणून ते सगळं वाळत टाकल्या सुक्या पण. तर हे बघा हे इतके काजूचे काय म्हणतात, गरे का बोंड? काजूची बिया त्या बोंड बोंड. त्याला शेण लागलं होतं ना म्हणून ते पाण्यात टाकले. आणि हा काजू ना मी म्हणजे 2 घेऊन आले कारण मला आवडतात काजू खायला. आता बघूया हे कसं आहे ते. गोड असेल ना तर खायला खूप भारी वाटतं, नाहीतर मग असं बेचव असलं की नाही खात मग असं. इतक्या बिया मिळाल्या, अजून पण मिळाल्या असत्या हो, पण तेवढ्यात कुरालचा फोन आला म्हणून मग आम्ही धावत आलो. आणि ही बघा ही चारबोरा आणली म्हणजे चारोळी. ह्याची बी ना तुम्हाला मी फोडून दाखवू काय? दाखवूया फोडून, जरा एक फोडून दाखवा. हां हां. पण फळ मात्र इतकं चवीला हे भारी लागतं ना. हे आम्ही ना जो खायला ना तो आठवण करेल. हो ना, एकदम काय मस्त लागतं, खूप छान लागतं हे फळ खायला. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही कुठे मार्केटमध्ये मिळाली ना चारबोरं, महागच मिळतील, खूप महाग मिळतंय. चारबोरं महाग. तर हे ना कुणाला जेव्हा तुम्हाला नाही बघ ही बघा बी हिरव्या रंगाची, ती जरा खोलून दाखवते मग तुम्हाला माहीत पडेल चारोळी कशी असते ती. पण फळ मात्र एक नंबर लागतं एकदम. अक्की गुल्ली अक्की नाही तुटणार. अक्की कशी चाराबोळ तुकडेच असतात, अक्की नाही निघत. नाही पण ते तोडण्याची ट्रिक असते, ट्रिक मशीन मध्ये काढत असतील. मागच्या टायमाला एकदा आपण काढलं होतं, पहिल्या वर्षी नाही मी तोडून ठेवले होते, पण शेवटी मी नंतर कंटाळले आणि म्हटलं जाऊ दे आता. तोडला हा बघा कुणाच्या बाबाने आता तोडला चारोळीचा घर. पण हा ओला आहे ना, हे बघा आहे ना चारोळी. ते कसं साफ करताना म्हणजे तोडताना कसं ते किती रुपये किलो आहे चारोळी? 1200. हो ना, 1000-1200 रुपये किलो मिळते ही. जवळून बघा, जवळून बघा. आता ह्या बिया आहेत ना आम्ही सुकवणार आणि नंतरला वेळ मिळेल ना त्या कुणाच्या बाबा म्हणतात मी बसून तोडून देईन तुला. बघा किती छान ते. धुपा गाई करा दोघांनी पण. दोघं पण डॅममध्ये गेले होते आता मगाशी, पुरे चिखलामध्ये लोळून आले होते. मग त्यांना जरा धुवून वगैरे काढलं आणि आता झोपलेत गाड. गाई करा, मी खाऊ आणते. कसे बसलेत बघा. तर आत्ता बघा हा वारा आला बघ कुणाला, इतकं बरं वाटलं ना वारा. छान वाटतं बघा असं थंडगार वारा ना की इतकं बरं वाटतं ना. तर आत्ता संध्याकाळची वेळ 6-6:15 झालेले आहेत आणि आम्ही निघालो आता बाजारात जायला. आज मंगळवारचा बाजार, पण दिवसभर कामं वगैरे पण होती आणि म्हटलं जरा ऊन जरा कमी झाला का मगच जाऊया. आता बाजाराने ह्या टायमाला उठतो, त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना म्हटलं चला पटकन जाऊन येऊया. झाडांना वगैरे पाणी घालायचं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीर झाला आहे. चला निघूया आता, पटकन जाऊन येते मी.
वातावरण चांगलं झालं आता. काय हवंय खाऊ? काय रे? मग आल्यावरती बोलची ना आई खाऊ नाही आणला. आल्यावरती विचारतो मग खाऊ कुठे आहे, विचारतो की नाही. म्हणून आत्ताच सांग काय ते. तर आम्ही घेऊन होतो, आमच्या मनाने काहीतरी आणतो. चला त्याचं काम चालू आहे. आडा मी बंद करू का बसू? हां चालेल. हा छान वाटतं ना संध्याकाळचं. हा बघा बाजार होईपर्यंत अंधार झाला. सगळं घेतलं आम्ही आणि आता गाडीत सामान सगळं ठेवतोय. खोलला. चला. गर्दी खूप होती ना बाजारात. गर्दी म्हणजे आता एनी टाइम गर्दी असतो आता बाजारात. नुसता माणसाने भरलेला. आलो बघा घरी. येईपर्यंत 7:45 झाले. सगळं बाजार आणि बाजारात की नाही भरपूर अशी गर्दी होती. मुख्य वस्तू काय घ्यायची होती? दूध घ्यायचं होतं. तुम्हाला मी दूध दाखवते. आता कसं पॅकेटवालं दूध आणावं लागतं ना. आपलं रियाकडचं दूध कसं बंद झालं आहे ना, कारण म्हशी आता दूध कशा देत नाही आता, त्याच्यामुळे मग दाखवते. भाजी थोडीशी 1-2-4 भाज्या आणल्या, टोमॅटो वगैरे असं, आणि बाकी असं एक्स्ट्रा काय असं घ्यायचं नव्हतं, कोथिंबीर वगैरे बस. पण दूध मात्र खूप महत्त्वाचं होतं म्हणून त्याच्यामुळे दूध जास्त आणलेलं आहे. वाघ्याशरूचा आवाज बघा. त्यांना खाऊ दिला खायला. हे बघा हे असं गोकुळचं दूध आता मिळतं ना, त्याला आणलं आहे. 3 लिटर दूध आणलं आहे. आता हे 2-3 दिवस जातील, आपले 3 दिवस जातील आरामात. हे कुणालसाठी ज्यूस आणलं आहे हे, आणि त्याला खाऊ पण आणलं आहे. तो खातो आहे आता. खाऊ हवा ना मुलांना, तो बघा. आता दूध गरम करून ठेवते. 1 लिटर दूध फक्त गरम करा, बाकीचे पॅकेट आहे ना असेच ठेवून देणार. मग ते उद्या गरम करून घेईन मग. तर चला मग ताईनं आता आजचा आणलेला आहे जो बाजार आहे तो व्यवस्थित करून ठेवते फ्रीजमध्ये, आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण करायचं. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.